Hello friends, myself Dr. Kirti Kulkarni and I am from Gokhale Education Society's Arts, Commerce and Science College Jawar. So friends, I welcome you all for the FYPSC Foundation course semester 1 chapter Overview of Indian Society. So friends, till now we have completed about the first chapter and we have seen that how the Indian society is diverse in many aspects, but still there is unity, and this unity is there from so many years and all the type of people are staying very happily in Indian society. So now we will start with the second chapter, that is concept of disparity. Okay. So meaning of disparity in Marathi is असमानता किंवा विषमता. बरोबर आहे. तर आपण या चॅप्टरमध्ये हे बघणार आहोत की भारतीय समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारांमध्ये विषमता किंवा असमानता आढळून येते. ओके. सो व्हॉट इज द युनिट स्ट्रक्चर दॅट वी कॅन सी. फर्स्ट वी हॅव टू सी द ऑब्जेक्टिव्ज ऑफ दिस चॅप्टर, then introduction. Here you have to discuss about the gender disparity as a form of inequality. See, in the last chapter also we have discussed in a small amount that how there is difference in number of male and female, but here also we will discuss the same topic in very large scale. So there you have to discuss about declining sex ratio, म्हणजे स्त्रियांचा पुरुषांमागे घटती संख्या. ओके. देन कॉजेस ऑफ डिक्लाइनिंग सेक्स रेशो, हा रेशो कमी का होतोय त्याची कारणं आपण बघणार. देन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक विच इज ऑलवेज सीन इन द सोसायटी इज व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन, मीनिंग अँड फॉर्म. स्त्रियांविरुद्ध जो हिंसाचार समाजामध्ये आढळून येतो ते आपण बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन, इट्स मीनिंग अँड देअर फॉर्म्स, म्हणजे कशा प्रकारे कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये हा हिंसाचार आढळून येतो ते आपण बघणार. मेजर्स अगेन्स्ट व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन, कुठलीही समस्या फक्त स्टडी करून उपयोग नाही तर त्याच्यावरचे सोल्युशन किंवा त्याला आपण म्हणतो मेजर्स, ते आपण काढले पाहिजे, समस्येचं समाधान केलं पाहिजे. सो वी विल सी द मेजर्स अगेन्स्ट व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन अँड पोर्ट्रेयल ऑफ वुमन इन मीडिया, म्हणजे स्त्रीचं समाजामध्ये आणि मीडियामध्ये काय स्थान आहे, समाज माध्यमं जी आहेत वेगवेगळी त्याच्यामध्ये स्त्रीचं काय स्थान आहे ते आपण बघणार. देन नेक्स्ट वन विल बी डिसॅबिलिटी. ओके. डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर माणसाला पंगुत्व किंवा कुठल्याही प्रकारचं डिसेबल हे येऊ शकतं, त्याला आपण काय करणार आहोत, एक अनइक्वॅलिटी म्हणून बघणार आहोत. सो धिस डिसॅबिलिटी कॅन बी इन अ फिजिबल फॉर्म. So it is physical disability, it can be visual, auditory and orthopedic, म्हणजे काय की दृष्टीहीनता किंवा बहिरेपण आणि वेगवेगळ्या अंगाचं म्हणजे पाय हात अधू असणे, ओके, किंवा हाडांमध्ये प्रॉब्लेम असणे, अशा प्रकारे आपल्याला जे अपंगत्व आलेलं असतं त्याची माहिती आपण या सेकंड पार्टमध्ये घेणार आहोत. डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व. Then only physical disability is not there but mental disability is also there. ओके. म्हणजे मानसिक दुबळेपण किंवा मानसिक अपंगत्वसुद्धा येऊ शकतं. सो वी विल सी देअर लेवल्स, टाईप्स ऑफ मेंटल डिसॅबिलिटी. Finally we will discuss about the summary of the chapter and the question can be asked in this particular chapter. Okay. So what are the objectives of this particular thing is to sensitize about the gender inequality in society. बरोबर आहे. आपण ह्या सगळ्या समस्या का शिकत आहोत. ओके. पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आपण शिकलो की भारतामध्ये कशा प्रकारची विविधता आहे. बरोबर. पण आपण या गोष्टी का शिकत आहोत, टू गेट सेन्सिटाईज अबाउट इट, म्हणजे आपल्याला जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी. Then to create the awareness regarding the problems and violence faced by women. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की स्त्रियांविरुद्ध जो समाजामध्ये हिंसाचार बघायला मिळतो किंवा स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं हे बघण्यासाठी आपण हा चॅप्टर शिकत आहोत. बघा, इन जनरली असं बघायला मिळतं की बॉईज डोंट लाईक सच टाईप ऑफ टॉपिक्स, राईट. मुलांना आवडत नाहीत कारण ते काय म्हणतात की आम्ही काय मुलींवर हिंसाचार करतो का किंवा आम्ही काय मुलींना त्रास देतो का. पण असं नाही आहे. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं, कदाचित आपल्या घरामध्ये नसेल पण बाहेर काही ठिकाणी अशा प्रकारचं हिंसाचार किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान
किंवा वेगवेगळ्या प्रकारची असभ्य वर्तणूक आपल्याला बघायला मिळते, हो ना. आणि आपणच कोण आहोत? समाजाचे घटक आहोत. तुम्हीच मोठे होऊन सुजाण नागरिक बनणार आहात, सिटिझन ऑफ द इंडियन सोसायटी. सो वी शूड हॅव प्रॉपर अवेअरनेस अबाउट दिस प्रॉब्लेम. ओके, सो तुम्ही या प्रॉब्लेमकडे फक्त एक समस्या म्हणून बघायचं आहे. हे कोणासाठी पर्टिक्युलर बॉईज किंवा गर्ल्स असं नाही आहे. दिस इज फ्रेम सिलॅबस, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की मी पण टीचर आहे आणि मी पण लेडी आहे म्हणून मी असं सांगते, बट इट इज नॉट द केस. इट इज framed in your syllabus. Okay, and this type of problems are faced by women from so many years, not to in Indian society but all over the world. पण आपली जी संस्था आहे समाजामध्ये ती वेगळ्या प्रकारची संस्था आपल्याला अनेक वर्षापासून आढळून येते, ज्याच्यामध्ये खरोखरी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं. आता परिस्थिती बदललेली आहे, पण तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये अजूनही हिंसाचार वगैरे आढळून येतो. म्हणून या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याच्यावरती समाधान शोधणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये आहे. ओके, देन थर्ड विल बी टू ॲनलाइज द रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन इन मीडिया. समाज माध्यमामध्ये स्त्रीची प्रतिमा कशी उभी केलेली आहे बघा. तुम्हीसुद्धा आता बघू शकता की सिनेमा, सिरियल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट याच्यामधून स्त्रीची एक वेगळीच भूमिका दाखवली जाते. काही चांगल्या ॲडव्हर्टाईज असतात, पण काही सिनेमांमधून अतिशय विचित्र आणि नको असे वर्णन स्त्रीचे केले जाते. तर त्याच्याविषयीसुद्धा आपण जागरूक झालं पाहिजे. अँड फायनली टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स फेस्ड बाय फिजिकली अँड मेंटली चॅलेंज पीपल. म्हणजे हे जे डिस्कशन आहे फक्त स्त्रियांपुरतंच नाही आहे, तर अपंग असलेले जे लोक आहेत समाजामध्ये त्यांनासुद्धा एक प्रकारची दुय्यम वागणूक मिळाली जाते, बरोबर आहे. आपण सर्वजण त्यांच्याकडे एका दयेच्या दृष्टीने बघतो, बरोबर ना. आपण त्यांना मदत करायला जातो ॲक्च्युली, पण ती त्यांना नको असते. त्यांची इच्छा असते की आपण त्यांना इक्वली वागवलं पाहिजे आपल्यासारखंच, बरोबर. पण जनरली ते तसं होत नाही. आपण थोडीशा दयेपोटी किंवा थोड्याशा सहानुभूतीपोटी त्यांच्याशी थोडं वेगळं वागतो. दॅट कॉजेस इनइक्वॅलिटी, बरोबर. त्याच्यामुळे असमानता निर्माण होते आणि म्हणून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत अपंग लोकांचे आणि ते कसे ओव्हरकम केले जातात हे सुद्धा आपण या डिस्पॅरिटी चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द इंट्रोडक्शन? दॅट द कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी अँड डिसॅबिलिटी आर ऑफन यूज्ड इंटरचेंजेबली. म्हणजे काय की विषमता आणि अपंगत्व किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असलेली कमतरता या साधारण समसमान गोष्टी आहेत, बरोबर ना. डिस्पॅरिटी म्हणजे विषमता आणि डिसॅबिलिटी म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची कमतरता. तर कमतरता असल्यामुळेच डिस्पॅरिटी निर्माण होते, विषमता निर्माण होते, बरोबर आहे ना. बघा साधं उदाहरण आहे की एखाद्या ठिकाणी पाण्याचा साठा खूप आहे, म्हणजे तिथे लोकांना वापरायला पाणी आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी पाण्याचा साठा कमी आहे, त्यामुळे तिथे वापरायला लोकांना पाणी नाही. ही एक फिजिकल स्टेट आहे, पण लगेच त्याच्यामुळे त्या दोन भागातल्या लोकांमध्ये डिस्पॅरिटी किंवा विषमता निर्माण होते. मग हीच डिस्पॅरिटी पैसा किंवा बळ कशामुळे पण निर्माण होऊ शकते, है ना. पॉवर और इकॉनॉमिक स्टेट ऑफ द पीपल. सो दिस वे वी कॅन से दॅट डिस्पॅरिटी म्हणजे विषमता आणि डिसॅबिलिटी म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची कमतरता ही तुम्ही चेंज नाही करू शकत. इट इज वन अँड द सेम ओनली. हाऊएव्हर इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द टू. पण तरी दोघांमध्ये फरक आहे. आता एखादी व्यक्ती डिसेबल असणे म्हणजे अपंग असणे ही त्याची कमतरता होऊ शकत नाही. म्हणजे काय आहे की तो त्याच्यावर मात करू शकतो, बरोबर आहे. आणि त्या कमतरतेमुळे आपण कुठल्याही प्रकारची विषमता करायची नाही आहे. म्हणून आपल्याला या दोन कॉन्सेप्ट समजून घ्यायच्यात. दो द ओरिजिन ऑफ both the terms comes from inequality. Both these terms are coming by inequality. The nature of inequality and stratification is different in both the concept. म्हणजे विषमता आणि कमतरता या दोन्ही वेगळ्या टर्म्स आहेत. कशा ते आपण बघणार आहेत. द टर्म डिस्पॅरिटी मीन्स टू बी डिफरंट, बरोबर. विषम असणं म्हणजे काय की दुसऱ्यापासून ॲक्च्युली वेगळं असणं. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. वी आर युनिक, राईट. आपल्यासारखं दुसरं कोणीच नसतं. आपला स्वभाव, आपलं दिसणं, आपलं असणं,
ओके, हे सगळं दुसऱ्यापेक्षा ॲक्च्युली वेगळं आहे. सो द टर्म डिस्पॅरिटी मीन्स ॲक्च्युली डिफरंट फ्रॉम इच अदर, बट इट इज गिवन सम अदर कलर. म्हणजे काय की मी तुझ्यापेक्षा वेगळा आहे म्हणून भांडणं निर्माण होतात समाजामध्ये, बरोबर आहे ना. आपण इतर प्राण्यांमध्ये बघतो, जसे की कावळे आहेत, चिमण्या आहेत, बगळे आहेत, सगळे सारखे दिसतात, बरोबर ना. त्यांच्यात काही भिन्नताच नाही. आपण समजू शकतो का की हाच तो कालचा कावळा, हा आजचा वेगळा कावळा? नो, वी कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन देम. पण माणसांमध्ये आपल्याला फरक दिसतो है ना, जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं की people are different from each other by their caste, by their gender, by their color, by their economic state, and because of that disparity is there. म्हणून लोकांनी एकमेकांमध्ये विषमता निर्माण करून ठेवलेली आहे. त्यातलाच एक भाग काय आहे, जेंडर डिस्पॅरिटी. आता स्त्री असणं आणि पुरुष असणं हे सर्वस्वी देवाच्या किंवा जी एक शक्ती आहे जी आपल्याला जन्माला घालते तिच्या हातामध्ये आहे. पण तरीसुद्धा आपण जेंडर डिस्पॅरिटी पाळतो. स्त्रियांना दुय्यम स्थान, पुरुषांना उच्च स्थान. बघा, हे तुम्ही पर्सनली घेऊ नका. धिस इज द कंडिशन सीन इन द सोसायटी. तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात बघा किंवा बाहेर बघा, जिथे कौटुंबिक हिंसाचार चालतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांबरोबर घटना घडतात, बरोबर आहे ना. तर स्त्री असणं हे काही अनइक्वॅलिटी असण्याचं कारण होऊ शकत नाही किंवा कमतरता येण्याचं कारण होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला या अशा प्रकारची विषमता आढळून येते, राईट. सो जेंडर डिस्पॅरिटी फॉर दॅट मॅटर इज द डिफरन्स बिटवीन द जेंडर विच आर ऑफन ट्रीटेड ॲज अनइक्वल. म्हणजे जरी स्त्री आणि पुरुष हे ॲक्च्युली इक्वल असले, कारण दोघांना पण एकाच शक्तीने बनवलेलं आहे, तरीसुद्धा तो विषमतेचा एक भाग बनलेला आहे. सिमिलरली डिसॅबिलिटी इज अ कंडिशन ऑफ बीइंग अनेबल, इम्पेअर्ड टू मेंटेन इक्वॅलिटी. आणि जसं स्त्री आणि पुरुष देवाने बनवले त्याचप्रमाणे डिसॅबिलिटी ही सुद्धा आपल्याला जन्मता मिळालेली असते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही ॲक्सिडंटमुळे निर्माण होते. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा काहीही दोष नसतो, पण तरीसुद्धा अपंगत्व हे सुद्धा विषमतेचं एक कारण बनतं, बरोबर आहे ना. ती व्यक्ती समाजात इतर लोकांपासून थोडी वेगळी पडते. ओके, सो इट बिकम्स अ रिझन फॉर अनइक्वॅलिटी. सो डिस्पॅरिटी इज ऑफन मॅनमेड बट डिसॅबिलिटी कॅन बी नॅचरल. म्हणजे विषमता ही माणसाने निर्माण केलेली आहे, पण डिसॅबिलिटी म्हणजे कमतरता किंवा अपंगत्व हे आपल्याला नॅचरली किंवा बाय गॉड किंवा बाय बर्थ आलेलं असू शकतं. फॉर एक्झाम्पल, वुमन आर फिजिकली वीक अँड कॅनॉट डू ॲडव्हेंचरियस ॲक्टिव्हिटी, which is actually not true, is a statement coming from the gender disparity created by social system. म्हणजे आपल्याला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं की स्त्रिया कशा आहेत, फिजिकली वीक, शारीरिकदृष्ट्या नाजूक आहेत, है ना. आणि म्हणून त्या मोठ्या मोठ्या ॲडव्हेंचरियस ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीत. हे आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं आणि म्हणून काय होतं की स्त्रिया आपोआप घरात राहायला शिकतात किंवा मोठे मोठे कष्टाचे किंवा ज्याला आपल्याला धिटाईची गरज असते अशा गोष्टी त्या करायला बघत नाहीत, राईट. अँड सो व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली, जेव्हा तुम्ही असं बघता की 2 किंवा 3 वर्षाचं मूल आहे, वेदर इट इज अ बॉय ऑर इट इज अ गर्ल, that child doesn't understand anything. They have same power, they have same we can say the level of their intelligence, but still after some year that particular child is either converted into a girl because of social pressure or that little child is converted into a boy. म्हणजे काय की आधी एक फक्त लहान मूल असतं आणि समाज त्यांना घडवत असतो एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून, बरोबर आहे. अँड देन ॲटोमॅटिकली द प्रॉपर्टी ऑफ बॉय ऑर गर्ल कम्स इन दॅट. म्हणजे आपल्याला लहानपणी माहीत नसतं की मी मुलगी आहे म्हणून मी कसं वागलं पाहिजे. हे आपल्याला समाज शिकवतो की तू लोकांना घाबरली पाहिजे, तू घरामध्ये राहिली पाहिजे, मोठ्याने हसायचं नाही किंवा धिटपणा किंवा एकटं रात्री फिरायचं नाही. हे सगळे सोशली निर्माण केलेल्या गोष्टी आहेत and that automatically converted into that particular system. पण ही काय झाली, ही स्त्री आणि पुरुष म्हणून असलेली विषमता झाली.
But see the last point, but a polio patient is unable to do adventurous activity is a disability coming from physical limitation. म्हणजे स्त्री म्हणून फिजिकल लिमिटेशन हे समाजाने घातलेलं आहे, राईट. पण पोलिओ झालेली जी व्यक्ती आहे, जिचा पाय अधू झाला असेल, त्याला ॲक्च्युअल खरोखरीच फिजिकल लिमिटेशन येतात. म्हणजे ती फक्त स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून ती चालू शकत नाही असं नाही आहे, बट इट इज ॲक्च्युली कमिंग फ्रॉम द फिजिकल डिसॅबिलिटी. शारीरिक अपंगत्वामुळे आलेलं ते लिमिटेशन आहे. So first we will discuss about the gender disparity as a form of inequality, की स्त्री पुरुष असमानता कशी दिसून येते. So the gender disparity as a form of inequality is a manifestation of social cultural discrimination against women in society. म्हणजे स्त्री असणं आणि पुरुष असणं हे ॲक्च्युली समाजाने निर्माण केलेले भेद आहेत, प्रकृतीने नाही. म्हणजे कसं आहे की स्त्री असते तिच्यात वेगळ्या प्रॉपर्टी आहेत, वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, आणि पुरुष आहे त्याच्यामध्ये वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून जी कामं पुरुष करू शकतो ती स्त्री करू शकणार नाही असं नसतं ॲक्च्युली. आपण प्राण्यांमध्ये बघू शकतो, वी कॅन सी इन ॲनिमल्स दे कॅन हॅव बोथ टाईप ऑफ कॅपॅसिटी. ओके, शिकार करणं असेल, ओके, हंटिंग, सो दॅट इज डन बाय बोथ लायन और लायनेस, टायगर और टायग्रेस. की टायग्रेस आहे, वाघीण आहे म्हणून ती घरात बसून राहते आणि वाघ आयती शिकार आणून देतो, असं आपण बघितलं आहे का? नाही. बोथ आर डुईंग सेम थिंग, बट ओनली इन केस ऑफ ह्युमन बीइंग दिस टाईप ऑफ social pressures are created, and because of that the male and female get distinguished from each other. Okay, so that is a system coming from so many years. So then physical difference between man and woman which is biologically in nature is regarded as sex. Sex म्हणजे काय? लिंग. स्त्री असणं किंवा पुरुष असणं त्याला आपण काय म्हणतो? सेक्स. इट इज बायोलॉजिकली क्रिएटेड. However, there is not a hierarchy attached to the phenomenon of sex. स्त्रीने कसं वागलं पाहिजे ह्याचं काही कुठे एक लिहून ठेवलं आहे का कोणी? म्हणजे निसर्गाकडून नाही. किंवा पुरुषाने कसं वागलं पाहिजे किंवा पुरुषाने काय कामं केली पाहिजे ही निसर्गाने निर्माण केली आहेत का? नाही. जसं भूक लागते ती स्त्री पुरुष दोघांना सारखीच लागते, झोप येते दोघांना सारखीच येते, त्याचप्रमाणे आत्ताच मी उदाहरण दिलं की वाघ आणि वाघीण इक्वली शिकार करतात, राईट. किंवा आपल्या पिल्लांना पण वाघीण व्यवस्थित सांभाळते. तर अशा रीतीने ॲक्च्युली बोथ आर इक्वली इन फिजिकल स्ट्रेंथ ॲज वेल ॲज मेंटल स्ट्रेंथ, बट इन ह्युमन बीइंग बिकॉज ऑफ सोशल प्रेशर द डिफरन्स इज क्रिएटेड. ओके, then what happens? It is not a socio-cultural norms and the structure of patriarchy that converts sex into gender and then associating it with power and authority to one at the cost of other. म्हणजे कुठल्याही प्रकारे निसर्गाने फरक केलेला नाही आहे. कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या असतील, बरोबर आहे, आपली फिजिकल ठेवण वेगळी असेल, पण म्हणून निसर्गाने कुठल्याही प्रकारचा फरक स्त्री आणि पुरुषमध्ये दिलेला नाही आहे. विथ रिस्पेक्ट टू पॉवर कदाचित आपली ताकदसुद्धा सारखी असेल, बरोबर आहे, पण लहानपणापासून स्त्रीला शिकवलं जातं नाही जड वस्तू तुला हलवता येणार नाही, बरोबर आहे की नाही, किंवा तुला शिकार करता येणार नाही. जसं आदिमानव असेल पूर्वीच्या काळी, हळूहळू त्या काळापासून ही सिस्टीम निर्माण झाली. बट ॲक्च्युली नेचर हॅज गिवन बोथ थिंग्स टू बोथ पीपल, राईट. Next what? The term patriarchy is derived from two words, patri and arch, which means father and rule respectively. बघा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पितृसत्ताक पद्धती ही हळूहळू समाजामध्ये रुजवली गेली. सो पॅट्रिआर्की मीन्स व्हॉट? पॅट्री मीन्स फादर, की घरामध्ये जे वडील आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता असणे, रूल्स म्हणजे त्यांनी बनवलेले नियम आपण पाळले पाहिजे, हे हळूहळू समाजामध्ये रुजत गेलं. देन इट इज दिस पॅट्रिआर्किकल स्ट्रक्चर ऑफ सोसायटी इन जनरल अँड ऑफ फॅमिली इन पर्टिक्युलर दॅट क्रिएट जेंडर डिस्पॅरिटी ऑर जेंडर बायस. आणि ही जी पितृसत्ताक पद्धती आहे, पुरुषाच्या हातामध्ये सत्ता असणे, कारण की जो पैसे कमावून आणतो, जनरली समाजामध्ये ही समज आहे की जो आर्थिकरित्या स्टेबल असतो किंवा सबळ असतो त्याच्या हातात सत्ता जाते. आता स्त्रियांना तुम्ही बाहेर पाठवलंच नाही तर ते कुठून कमवून आणणार, बरोबर ना.
किंवा मग त्यांना दुबळं बनवलं जातं, घरात राहा, घर बघ, राईट. अँड इन दॅट वे स्लोली होल रूल और होल थिंग कम्स विथ द फादर, म्हणजे घरामध्ये जो पुरुष आहे त्याच्या हातात ऑटोमॅटिकली ती सत्ता येते. सो जेंडर डिस्पॅरिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज अ सिच्युएशन ऑफ अनइक्वल अँड हायरार्किकल रिलेशन and socially constructed rules or stereotypes assigned to women as that of housewife and mother are considered as norm to be followed. बघा, ही खूप मोठी डेफिनेशन आहे, पण तिचा अर्थ काय होतो की जेंडर डिस्पॅरिटी म्हणजे लैंगिक असमानता कशी निर्माण केली जाते, अशी सिच्युएशन ज्याच्यामध्ये अनइक्वॅलिटी आहे. आणि ती अनइक्वॅलिटी कशी निर्माण केली जाते, बिकॉज ऑफ सम हायरार्किकल म्हणजे पिढ्यानपिढ्या निर्माण झालेले रिलेशन किंवा सोशली कन्स्ट्रक्टेड रूल, समाजाने बनवलेले काही नियम आहेत, किंवा स्टिरियोटाईप्स म्हणजे परत काही समज अपसमज त्याच्यामुळे, आणि त्या समजांमुळे काय निर्माण झालं आहे, वुमन ॲज हाऊसवाईफ ऑर मदर, म्हणजे घरीच बसली पाहिजे स्त्री, किंवा ती आई असेल तर तिने घरामध्ये थांबून लहान मुलांचं संरक्षण किंवा पालनपोषण केलं पाहिजे, अशा रीतीने हे समज समाजामध्ये पसरवलेले आहेत. अँड दे आर ऑल्सो फॉलोड इनव्हेरिएबली अक्रॉस क्लास, कास्ट, रेस अँड कल्चर. म्हणजे हे जे समज आहेत की आई असेल तर तिने घरी थांबायचं आणि वडील असतील तर त्यांनी बाहेर जाऊन आर्थिक स्थैर्य आणायचं किंवा पैसा आणायचा, हे कशामध्ये पाळलं जातं की व्यक्ती कुठल्याही क्लासमधले असो, कुठल्याही कास्टमधली असो, कुठलेही रेस म्हणजे कुठल्याही वंशाचे लोक असो, किंवा कुठलेही कल्चर फॉलो करणारे असो. इट इज नॉट सीन ओनली इन इंडिया बट ऑल्सो ऑल ओव्हर दी वर्ल्ड. सो वी कॅन से इट इज ॲप्लिकेबल टू द ऑल टाईप ऑफ क्लासेस, casts, race and cultures. These bias often lead to the denial of opportunities and injustice to women. अशा प्रकारचे हे जे समज अपसमज आहेत त्याच्यामुळे काय निर्माण झालं आहे, तर स्त्रियांना संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि त्यांच्याबरोबर जस्टिस कमी प्रमाणामध्ये केला जातो. ओके, सो दिस इज क्वाईट इंट्रोडक्शन अबाउट जेंडर डिस्पॅरिटी. ह्याचे कसे परिणाम आहेत किंवा समाजामध्ये ॲक्च्युली डिस्पॅरिटी, जेंडर डिस्पॅरिटी किंवा स्त्रीविषयी कशा प्रकारचे अन्याय किंवा दुय्यम भाव दिसून येतो ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघूया. टिल दॅट यू टेक केअर अँड स्टे सेफ. थँक्यू.